नुसतं नियोजन करायला शिकू नका, अंमलबजावणी कृतीशील बनवा, झालंच पाहिजे. भान राखून योजना आखाव्यात आणि बेभान होऊन त्या अंमलात आणाव्यात. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या यशाचं सूत्र आहे. 50 वर्षाचं आयुष्य आहे महाराजांचं, पण या 50 वर्षाच्या आयुष्यात एकही घटना अशी नाही, एकही प्रसंग असा नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. अहो ते जाऊ द्या, जन्माला येण्या अगोदरच ज्यांच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय असा महापुरुष जर कुणी या सृष्टीत जन्माला आला असेल तर ते आहेत छत्रपती शिवाजी महाराज. जन्माला यायच्या आधीच ठरलंय का जन्माला यायचं, जन्माला यायच्या आधीच ठरलंय जन्माला येऊन काय करायचं. 50 वर्ष एकही घटना नाही ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. महाराजांच्या आयुष्यात एक आणि एकमेव घटना ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नव्हतं ती म्हणजे महाराजांचा मृत्यू. त्या एकाच घटनेचं नियोजन नव्हतं. 40,000 फौजनीशी अफजल खान आला आणि अफजल खानाचा कोटला महाराजांनी फक्त 2 मिनिटात बाहेर काढला. महाराजांच्या या 2 मिनिटाच्या यशस्वीतेसाठी महाराजांनी तब्बल 1 वर्ष नियोजन केलं होतं, हे लक्षात असू द्या. 2 मिनिटाच्या यशस्वीतेसाठी 1 वर्षाचं नियोजन. मग आम्हाला आमच्या आयुष्याचं ध्येय गाठायचं आहे, आम्हाला किती नियोजन करावं लागेल, किती कृतीशील अंमलबजावणी करावी लागेल. सगळ्यात महत्वाचं आहे ते, सगळ्यात महत्वाचं आमच्या पोरांना ते नियोजन, ती कृतीशीलता, तीच जबाबदारीची जाण आणि भान त्याला येऊ द्या. सगळ्यात महत्वाचं शाळांमध्ये जीवशास्त्र शिकवलं जातं पण जीवनशास्त्र नाही. शाळांमध्ये चित्रकला शिकवली जाते पण चरित्रकला नाही. या जीवशास्त्राबरोबर जीवनशास्त्राची, चित्रकलेबरोबर चरित्रकलेची गरज आहे. ध्येय इतकं इतकं ठाम हवं, इतकं पक्क हवं की काही होऊ दे, ते गाठल्याशिवाय माघारी फिरायचं नाही. ही